राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापुरातील सेवालय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांच्या सहकार्याने पत्रकार बांधवांसाठी 12 ते 14 जून 2026 या 3 दिवसात रेल्वे मैदान सोलापूर येथे लोकनाथ मीडिया चषक 2026चे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचे किट, टी शर्ट व पॅन्टचा लॉन्चिंग समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। मंगळवारी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेच्या किटचे लॉन्चिंग समारंभास महानगरपालिकेचे क्रीडाधिकारी निखिल शेख, सेवालय फाउंडेशनचे प्रमुख मनीष काळजे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेरपुडे, खजिनदार किरण बनसोडे, डीजे क्रीडाधिकारी असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार बाबर आदी मान्यवर उपस्थित होते। सोलापुरात होत असलेल्या लोकनाथ मीडिया स्पर्धेत लोकमत, संचार, दिव्य मराठी, सकाळ, तरुण भारत, संवाद, डिजिटल मीडिया, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघ, मेट्रो सोलापूर या संघांनी सहभाग नोंदवला आहे। सर्व संघास विविध रंगाचे किट देण्यात येत आहेत। यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे क्रीडाधिकारी नजीर शेख म्हणाले की पत्रकारांनी केवळ लेखणीतूनच नव्हे तर मैदानावरही आपली क्रीडा क्षमता दाखवतील असं त्यांनी सांगितलं। चांगली गोष्ट आहे, सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी जमलेले आहेत आणि लोकनाथ चषक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला आहे। अत्यंत चांगली गोष्ट आहे की ज्याप्रमाणे तुम्ही पत्रकार लोक मीडियामध्ये फिरून सत्य परिस्थिती बाहेर आणता, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये स्वतः तुम्ही प्रॅक्टिकल तिथं खेळल्यानंतर तिथं काय केमी आहे, काय कमी आहे हे सर्व आपल्याला माहिती होती। त्या दृष्टीने जसं सध्या IPL झालं आहे, IPL जसं म्हणजे भारतात किंवा वर्ल्डमध्ये जसं प्रसिद्धी मिळवलं आहे, त्याचप्रमाणे आपण क्रिकेट सगळं पत्रकार बंधूंनी त्याप्रमाणे तसं वातावरण निर्मिती करून आणि खेळावं। आणि सोलापुरात म्हणजे फक्त क्रिकेट खेळाडूच नाही तर पत्रकारसुद्धा त्याप्रमाणे आपण खेळू शकतो। ज्याप्रमाणे आपण पेपरमध्ये बॅटिंग करतो त्याचप्रमाणे इथं सध्या या ग्राउंडवर सुद्धा आज बॅटिंग करावी। आणि एक चांगली गोष्ट आहे की पत्रकार बंधू रात्रंदिवस करून बातम्या गोळा करणे, चारीकडे फिरणे, हे करणे, 24 तास आपलं फिजिकल म्हणजे असं फिरत असतो। पण त्या दृष्टीने सध्या ग्राउंडवर आल्यानंतर आपला स्वतःचं जे तब्येत आहे ते सांभाळण्यासाठी कुठल्या ना कुठल्या खेळाचा सहभाग होणे अत्यंत गरजेचं आहे। कारण स्वतःची तब्येत चांगली असेल तर आपण सर्व काही करू शकतो। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, कला क्रीडा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे। लोकनाथ मीडिया चषक हा त्याचाच एक भाग असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली असल्याचं मनीष काळजे यांनी सांगितलं। जे खेळाडूंसाठी जे किट आहे, जे ड्रेस आहे, जो ड्रेस कोड आहे, त्या टी शर्टचं अनावरण आज सन्माननीय शेख साहेब आपले क्रीडा अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपले पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय बापू या सर्व मान्यवरांच्या आणि सर्व पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये आज त्याचं अनावरण झालेलं आहे। खरं तर लोकनाथ मीडिया चषक ही सोलापूरमध्ये 12, 13, 14 या दिवशी बाबासाहेब आंबेडकर रेल्वे ग्राउंड या ठिकाणी होणार आहे। याकरिता अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। सर्व क्रिकेट प्रेमींना खरं तर मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की अतिशय चांगला आगळा वेगळा उपक्रम हा आपल्या सोलापूरमध्ये होतो आहे। आपण सर्वांनी तो कार्यक्रम क्रिकेट बघण्यासाठी यावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो। आज टी शर्टचं अनावरण झालेलं आहे आणि अगदी 2 दिवसामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडेल आणि उद्घाटन झाल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट जसं लेखणीतून सन्माननीय 2 दिवसाखालीच ज्यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील माने खासदार कोल्हापूर आणि राज्यसभा खासदार ज्योतिबा वाघमारे यांच्या माध्यमातून आपण ट्रॉफीचं उद्घाटन केलं। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लेखणीतून जे आपण आजपर्यंत मांडणी केली ती आता मैदानावरती क्रिकेटच्या माध्यमातून आपण स्पर्धा करणार आहे। अशाच पद्धतीची स्पर्धा ही येत्या 2 दिवसामध्ये चालू होते। त्यामुळे मी सोलापूरकर याचा नक्कीच आनंद घेईल असा विश्वास आहे। चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।